गाजर गवताचं नियंत्रण करण्यासाठी विविध पद्धती आहेत. एक एक करून आपण त्या समजून घेऊयात. पावसाळ्यात गवताची फुलधारणा अवस्था येण्यापूर्वी गाजर गवत मुळासकट उपटून टाकायचे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावायची. पण हे उपटतानाही काळजी घ्यायची. हातमोजे आणि मास्क घालायचे. हात सोडून दुसऱ्या अवयवांना स्पर्शही होऊ द्यायचा नाही. तुमच्यातले काही जण म्हणतील गाजर गवतासाठी कोणतं तणनाशक वापरायचं ते सांगा. तर गाजर गवतासाठीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जमीन, पीक आणि त्याची उगवण याचा विचार करून तणनाशकाची फवारणी करायची आहे. जसं पडीक जमिनीवरच्या व्यवस्थापनासाठी 1200 मिली ग्लायफोसेट 41% 150 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारायचे. तर उभ्या पिकात फवारताना मात्र पिकानुसार फवारायचे. पहिले आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये उगवणपूर्व तणनाशक म्हणजेच पेरणीनंतर 48 तासात डिक्लोसुलम 84% WDG हे 12 ग्रॅम किंवा मेट्रिब्युझिन 70% WP 200 मिली किंवा पेंडिमेथिलिन 38.7% EC 700 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारायचे. याशिवाय उगवण पश्चात म्हणजेच पेरणीनंतर 15 दिवसांनी क्लोरीमुरॉन इथाईल 25% WP 15 ग्रॅम प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे. तसंच कपाशी, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक पेंडिमिथॅलिन 38.7% CS 700 मिली प्रति 200 लिटर पाण्यातून प्रति एकरी फवारणी करायची. परंतु या पिकामध्ये उगवण पश्चात तणनाशक हे लेबल क्लेम नाहीयेत, त्यामुळे त्यामध्ये आपण इतर उपाय करावेत. आणि मका पिकामध्ये उगवण पश्चात तणनाशकाची शिफारस केली आहे. यामध्ये पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी टोप्रामेझोन 33.6% SC 30 मिली 150 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारणी करावी. ऊसामध्ये उगवणपूर्व तणनाशकांमध्ये मेट्रिब्युझिन 70% WP 600 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यातून लागवडीनंतर 3 ते 5 दिवसात फवारावं. आणि उगवण पश्चातमध्ये मेट सल्फ्युरॉन मिथाईल 20% WG 12 ग्रॅम प्रति एकर 150 लिटर पाण्यातून फवारणी करावी. भात पिकामध्ये लागवडीनंतर 15 दिवसांनी मेट सल्फ्युरॉन मिथाईल 20% WP 8 ग्रॅम किंवा रोवणीनंतर 5 ते 15 दिवसांनी क्लोरीमुरॉन इथाईल 25% WP 10 ग्रॅम प्रति 150 लिटर पाण्यामध्ये फवारावं. टोमॅटो पिकात पाहायचं झालं तर उगवण पश्चात तणनाशक फवारायचे. यामध्ये मेट्रिब्युझिन 70% WP हे तणनाशक लागवडीनंतर 15 दिवसांनी 300 ग्रॅम प्रति एकरी 150 लिटर पाण्यातून फवारावं. आणि शेवटी गव्हातील तणनाशक पाहायचे झाले तर उगवणपूर्व तणनाशकामध्ये म्हणजेच पेरणीनंतर 48 तासात मेट्रिब्युझिन 70% WP 100 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारावं. आणि पेरणीनंतर 25 ते 30 दिवसात मेट सल्फ्युरॉन मिथाईल 20% WP हे 8 ग्रॅम प्रति एकरी 150 लिटर पाण्यातून फवारावं. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे का की गाजर गवतापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं कंपोस्ट तयार करता येतं. कंपोस्ट आणि गांडूळ खत यांच्या निर्मितीमध्ये प्रभावीपणे ते वापरता येतं. फक्त लक्षात असू द्या, खड्डा पद्धतीने कंपोस्ट तयार करण्यासाठी फुलं येण्याआधीच काँग्रेस गवत काढायचे. कंपोस्टमध्ये प्रत्येक थरावर 5 किलो शेणाचं द्रावण आणि 500 ग्रॅम युरिया याचा वापर करायचा आहे. याशिवाय आपण गाजर गवतासोबत स्पर्धा करणारी पिकं लावूनही गाजर गवताचं नियंत्रण करू शकतो. त्यासाठी शेतामध्ये ज्वारी, बरसीम, दहिंचा यासारखी पिकं लावायची. यासोबत टरोटा, झेंडू, आघाडा अशा झाडांचीही लागवड करायची. आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, गाजर गवतासाठी एक कीटकही वापरला जातो ना? तर हो, त्याचं नाव मेक्सिकन भुंगेरा. पण हा कीटक पिकामध्ये सोडू नये. तो सहसा पडीक किंवा मैदानातल्या गवतासाठी सोडावा. तो सोडताना प्रति हेक्टरी 7500 भुंगेरे सोडावे, कारण कीटकनाशकांच्या फवारणीने या भुंगेरांची संख्या कमी होऊ शकते. अशा प्रकारे गाजर गवताचं नियंत्रण हे विशेषतः फुलं येण्यापूर्वीच करायचं आहे. शिवाय गाव पातळीवर याचं नियंत्रण केलं तर अधिक प्रभावीपणे ते होऊ शकतं. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प यातील कृषी विद्यावेत्ता व मुख्य अन्वेषक डॉक्टर व्ही गौड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या शेतात गाजर गवताचं नियंत्रण तुम्ही कसं करता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.